आजच्या या मंगल सोहळ्याची सुरुवात आपण निसर्ग पूजनाने मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून करणार आहोत. मान्यवरांना विनंती करते की आपण या ठिकाणी वृक्षाला पाणी घालून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. निसर्ग विमुक्ततेची आठवण करून येतात. पर्यावरण संवर्धनाचा हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा हा सुंदर उपक्रम आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते होत असलेला हा प्रारंभ आपल्या कार्यक्रमाला पवित्रतेची, सकारात्मकतेची आणि प्रेरणेची दिशा देणारा ठरेल. चला या हरित संस्कारातून उज्ज्वल व पर्यावरणपूरक भविष्यासाठी आपण सर्वजण एक पाऊल पुढे टाकूया. विजेत्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचा सन्मान सोहळा आज तरुण भारत संवाद तर्फे इथं आयोजित केला आहे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व्यासपीठावरचे कुलसचिव शिवाजी विद्यापीठाचे माननीय डॉक्टर B.N. शिंदे, यशवंत अकॅडमीचे माननीय विकास काशीद, प्रतिमा विकास काशीद, जिल्हा परिषदेचे प्राथमिक उपशिक्षण अधिकारी माननीय शशिकांत बढे, माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्ण सावंत, प्रशासन अधिकारी शिक्षण समितीचे मनपाचे माननीय DC कुंभार, आमचे निवासी संपादक सुधाकर काशी, वितरण व्यवस्थापक अमर पाटील आणि माझ्यासमोर बसलेले सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शालेय समित्यांचे अध्यक्ष, गावचे सरपंच, या सगळ्यांचं मी मनापासून इथं स्वागत करतो. ही आवडते मज मनापासून ही शाळा लावी ते लळा ही जशी माऊली बाळा, असं कवी केशवसुतांचं एक बालगीत म्हणा, एक कविता आहे. तुम्ही सगळे शिक्षक मंडळी आहेत, तुमच्यासमोर बोलायचं म्हणजे आम्ही खरं तर विद्यार्थीच आहोत, पण या आचार्य अत्रे केशवसूत नावाने जे कविता ज्यांनी लिहिल्या, मी त्यांचा अभ्यासक आहे, त्यांच्यावर मी PhD केली शिंदे सर, त्यांच्या पत्रकार अत्रे या अंगावर PhD केलेली आहे. खरं तर अत्रे शिक्षक होते, तुम्ही सगळे शिक्षक आहात म्हणून फक्त मला किस्सा सांगण्याचा अनुभव आवडत नाही. अत्रे शिक्षक होते. महात्मा फुले यांच्या अनुयायाने पुण्यातल्या कॅम्पामध्ये एक शाळा उभारली होती आणि त्या शाळेत तब्बल 20 वर्ष शिक्षक होते. नंतर त्यांनी राजा धनराज गिरी नावाचं हायस्कूल पुण्यात सुरू केलं. मुख्याध्यापक होते आणि अत्रे अनेक होते, असंख्य होते. नाटककार होते, सिनेमाकार होते, चित्रपटकार, त्यांची खूप विडंबन काव्यकार, खूप नाना विविधांगी ओळख आहे, पण त्यांची माझी मूळ ओळख ही शिक्षक आहे असं अत्रे सांगायचे. झुंजार अत्रे म्हणून आपण पुढच्या काळात त्यांना ओळखतो. संयुक्त महाराष्ट्र ज्यांच्या लेखणीने आणि वाणीने खेचून आणला ते आचार्य अत्रे. मी मूळचा शिक्षक आहे, मला या शिक्षकांनी घडवलं असं सांगायचे. आणि त्यांनी पुण्यातली ती जी शाळा आहे कॅम्पातली, त्यांचं करेचं पाणी नावाचं एक आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी खूप सविस्तर लिहिलंय आणि मी हाडाचा शिक्षक आहे असं सतत सांगायचे. त्या शाळेच्या सुधारणेसाठी आणि एकूणच शिक्षण क्षेत्राच्या सुधारणेसाठी अत्र्यांनी फार आयुष्यभर अत्रे राबले. ही अत्र्यांची बाजू शिंदे सर कोणाला माहीत नाही, पण त्यांनी एक अध्यापक मासिक पण सुरू केलेलं होतं जे शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ते चालवायचं. आणि आपल्याला माहिती आहे की नवयुग वाचनमाला जी आता बाजारात उपलब्ध आहे, ही नवयुग वाचनमाला महाराष्ट्राच्या शिक्षणाची दिशा कशी असावी हे ठरवण्याचं काम मुळात शिक्षक असलेले आणि पत्रकार संपादक असलेले अत्रेंनी केलं होतं. आपल्याला माहिती आहे की आमिर खान मध्यंतरी जेव्हा मराठी भाषा शिकत होता तेव्हा ह्या नवयुग वाचनमालेचा आधार त्यांनी घेतला होता. आणि बाकी आपल्याला माहिती आहे आजीचं घड्याळ, दिनूचं बिल, हे जे धडे आहेत
ते धडे आत्र्यांनी लिहिलेले आहेत. तुम्हाला सांगतो की आत्र्यांना शिक्षण मंत्री व्हायचं होतं. आत्रे जर शिक्षण मंत्री झाले असते तर या महाराष्ट्राची दिशा किंवा आपलं जे शिक्षण क्षेत्र आहे हे अजून पुढं गेलं असतं. पण असो, तुम्हाला सांगतो वर्तमानपत्रांनीही म्हणजे आम्ही शिक्षकांचंच काम, तुमचंच काम केलेलं आहे आणि गेली अनेक वर्ष कुठल्याही सरकारी मदतीशिवाय शिक्षणाचं, प्रबोधनाचं, प्रौढ शिक्षणाचं काम सगळी वर्तमानपत्र करत आहेत. कोणी शाळेत गेलंय की नाही गेलं असे लोक सुद्धा वर्तमानपत्र पेपर वाचताना आपल्याला दिसतात. सोपी मराठी असावी, सर्वसामान्यांना समजणारी असावी, शिक्षकांना तर समजेलच पण रस्त्यावरच्या रिक्षावाल्याला सुद्धा समजणारी भाषा असावी, त्यात प्रबोधन असावं. या पद्धतीचं जे काम आहे, या पद्धतीचं काम गेले शेकडो वर्ष वर्तमानपत्र करत आहे आणि त्या अर्थानं आम्ही तुमचंच काम करत आहोत. हा जो शिक्षणाचा वसा आहे, प्रबोधनाचा वसा आहे, तो तरुण भारत गेली 107 वर्ष, आता 107 वर्ष यंदा पूर्ण होत आहे, करत आहे. सीमा भागाच्या लढ्याचं मुखपत्र म्हणून सामाजिक चळवळीतून, सामाजिक भानातून हे वर्तमानपत्र आमचं तरुण भारत पेपर उदयाला आलं आणि त्या अर्थानं समाजसेवेचं, समाज प्रबोधनाचं आणि शिक्षणाचं तुमचंच काम, तुमचं आमचं हातात हात घालून करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून तुमचा गौरव करण्याचा शासन तर करेलच, पण एक वर्तमानपत्र म्हणून आमची जबाबदारी आहे की तुमचा सन्मान केला पाहिजे. आपली शाळा सुंदर व्हावी, आपल्या शाळेतली, आपल्या गावातली मुलं शिकावी, पुढं जावी. शाहू महाराजांनी हे जे कार्य सुरू केलं होतं या करवीर नगरीमध्ये, हा फोंडामाळ होता. मगाशी मला काशीद सर सांगत होते, शिंदे सरांनी आणखी थोडक्यात सांगावं, सगळे शिक्षक मंडळी जिल्ह्यातून आलेत, मुख्याध्यापक आलेत, महत्वाचं म्हणजे की 1-1 रुपयाचं कुपन घेऊन आणि हे विद्यापीठ इथं उभं राहिले आणि या विद्या मंदिरात, या विद्यापीठामध्ये तुम्हा सगळ्यांचा सन्मान करण्याची आम्हाला संधी मिळते. याबद्दल मलाही मनपूर्वक आनंद होतो. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि पुढचा कार्यक्रम सुरू करावा असं सांगतो. दैनिक तरुण भारतचे विभागीय संपादक डॉक्टर श्रीरंग गायकवाड सर, निवासी संपादक सुधाकर काशीद सर, त्याचबरोबर या ठिकाणी यशवंत अकादमी च्या वतीनं उपस्थित असलेले विकास काशीद, प्रतिमा विकास काशीद मॅडम, कोल्हापूर जिल्ह्याची शिक्षणाचं सर्व पर्यवेक्षण प्रशासन सांभाळणारी शशिकांत बडे सर, सुवर्णा सावंत मॅडम, DC कुंभार सर, जयश्री जाधव मॅडम, समोर उपस्थित असलेले वेगवेगळ्या गावचे सरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक बंधू आणि भगिनी, शिक्षण हा प्रत्येकासाठीच खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि शालेय शिक्षण किंवा शाळा पातळीवरती जे संस्थेतून विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य होतं, त्या ठिकाणची लोक सर्वात शेवटच्या टप्प्यावर जिथं शिक्षण दिलं जातं त्या शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात बोलावून त्यांचा तरुण भारत आणि यशवंत अकादमी यांच्या वतीनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये त्यांनी त्यांची गुणवत्ता सिद्ध केल्याबद्दल सन्मान करण्याचं जे नियोजन केलं त्याबद्दल मी दोन्ही संस्थांच्या सर्व मान्यवरांचं अभिनंदन करतो आणि मनपूर्वक आभारही मानतो. त्याचं कारण असं आहे की आपण आपल्यापैकी बरेच जण शिवाजी विद्यापीठाच्या गेटवरून बऱ्याच वेळा गेलेले असाल. आतमध्ये किती मंडळी आलेत, विद्यापीठ काय आहे, इथं नेमकं काय चालतं, याच्याबद्दलची कितपत माहिती आहे याच्याबद्दल मला थोडी साशंकता वाटते. काही लोक आलेले दिसतात, काही चेहरे माझ्या ओळखीचेही आहेत, मात्र बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या जवळच आहे त्याच्याबद्दलची जास्त माहिती आपल्याकडे नसते. साधं सोपं आहे, घरातली लहान लहान मुलं सुद्धा बाबाचा वाढदिवस पक्का लक्षात ठेवतात, पण जी जवळची असते, जिला एकेरी नावाने आपण हाक मारतो, अगं म्हणतो, त्या आईचा वाढदिवस मात्र बऱ्याच वेळा विसरायला होतं. तसंच आपल्या विद्यापीठाबद्दलही असू शकतो. तर या विद्यापीठामध्ये हा कार्यक्रम आयोजित होतोय याचा मला मनस्वी आनंद आहे. शिक्षण क्षेत्राशी मी तसा वयाच्या 3ऱ्या वर्षापासून
संबंधित असलेला घटक आहे. ग्रामीण भागात बालपण गेल्यामुळं घरात बाळाला सांभाळणार कोण? कारण वडील शिक्षक होते, ते 5 किलोमीटरवरच्या शाळेत जायचे, आई शेतात जायची, मुलांना सांभाळणार कोण? तर बहिणी. मग बहिणींचं शिक्षण बंद केलं पाहिजे, नाहीतर मग या आईनं शेतात जायचं बंद केलं पाहिजे. शेतात जाणंही बंद करता येत नव्हतं आणि मुलींचं शिक्षणही थांबवायचं नाही. मग शिक्षक इतके चांगले होते की ते म्हणायचे घेऊन ये तुझ्या भावाला. आणि त्यावेळेसपासून शिक्षण व्यवस्थेशी संबंध आला. आणि मला माझ्या नशिबाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती इतके सुंदर शिक्षक मिळत गेले की ज्या गावात आजही बस जात नाही त्या गावातला माणूस कुलसचिवाच्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकतो कुठलाही गोष्टी. हे शिक्षणाचं महत्व आहे. सुदैवानं माझ्या गावाला इतका चांगला शिक्षणाचा वारसा मिळाला की 1927 साली आलेले एक व्यंकटेश देशपांडे नावाचे गुरुजी त्या गावानी एक गाव एक पानवटा योजना राबवली. त्यावेळेसपासून सर्व जाती धर्माचे विद्यार्थी कसे शिकतील हे बघितलं. आणि गावामध्ये शिक्षण इतकं रुजलं की माझ्या गावची लोकसंख्या मला कळायला लागलं त्यावेळेस 834 होती, आता ती 830 आहे. कारण का? तर आम्ही शिकतो, बाहेर पडतो आणि त्या गावचे होऊन जातो. ज्या गावामध्ये एसटी बस जात नाही तिथे मात्र जगातली सगळ्यात महागडी गाडी सुद्धा येत असते आई वडिलांना काकांना भेटायला वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. हे सगळं जे परिवर्तन घडतं ते शिक्षणामुळे घडतं आणि शिक्षणानं हे सगळं घडवून. आपल्या सगळ्यांच्या शाळा ह्या अतिशय सुंदर आहेत आणि त्याच्यासाठीच तुमचा या ठिकाणी कौतुकाचा सोहळा आयोजित केलेला आहे. मात्र मी एका शाळेचं उदाहरण देणार आहे आणि मी स्वतः शिक्षणाबद्दल अतिशय नितांत आदर बाळगणारी व्यक्ती आहे. कारण शिक्षण काय काय करू शकतं याची माहिती आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सांगेन आणि ते मला खरं अर्थानं सांगायचं पण आहे. या शाळा गुणवत्ता प्रधान आहे, गुणवत्ता धारण करणारे आहेत, तिथं चांगलेच विद्यार्थी घडतायत हे माहिती आहे. पण चांगल्या टप्प्यापर्यंत जाणं आणि त्याच्यानंतर अतिशय चांगल्या अत्युच्च पातळीवरती जाणं याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. त्या ठिकाणी खूप परिश्रम घेण्याची गरज असते. त्यामुळे एक उदाहरण मी एका गावाचं सांगणार आहे, ज्या गावाबद्दल कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल, कदाचित माहीत नसेल. असं एक उदाहरण सांगणार आहे आणि विद्यापीठाबद्दल पण थोडंसं सांगणार आहे. शिवाजी विद्यापीठ हे आत्ता पदवी आणि पदव्युत्तर दोन्ही प्रकारचे अभ्यासक्रम चालवतो. आणि पदवीचे अभ्यासक्रम जे आहेत ते सर्वसाधारणपणे संलग्नित महाविद्यालयात नसणारे अशा प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. उदाहरणार्थ नॅनो सायन्स आणि टेक्नॉलॉजी मधला BSc चा अभ्यासक्रम आणि त्यांची प्रयोगशाळा ही तुमच्या शाळेतल्या विज्ञान शिक्षकांनी आवर्जून येऊन बघावी अशा पद्धतीचे. जे एखाद्या विज्ञान पटामध्ये किंवा चित्रपटामध्ये दाखवलं जातं की आतमध्ये दरवाजा उघडला की दरवाजावरती तिथंच लगेच हवेचा फवारा येतो, मग दुसरा दरवाजा ऑटोमॅटिक उघडला जातो, अशा प्रकारची प्रयोगशाळा आपल्या कोल्हापूरमध्ये आहे. आणि त्या ठिकाणी अगदी नॅनो पार्टिकल सुद्धा तिथे जाऊन बसणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशा प्रयोगशाळा बघता येते. वनस्पतींच्या मध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्या वनस्पतींच्या मधून अर्क काढून त्याचा औषधी उपयोग करणाऱ्या प्रयोगशाळा इथे वेगवेगळ्या पदार्थांच्या वेगवेगळ्या घटकांच्या टेस्ट इथं केल्या जातात. हे सगळं जे ते हायस्कूलच्या मुलांनी सुद्धा बघितलं पाहिजे आणि त्याच्यासाठीचे खास पाहणी करावी. तुमच्यातल्या काही शिक्षकांनी येऊन भेटावं, माहिती घ्यावी आणि शाळांच्या विजिट्स कुठेतरी लांब एखाद्या पर्यटन स्थळी नेण्याबरोबरच अशा विद्यापीठांच्या अशा प्रयोगशाळांच्या साठी सुद्धा आणाव्यात हे माझी आवर्जून सर्वांना विनंती आहे. आता इथं सुरुवातीलाच निवेदनाला सुरुवात होताना झाडाला पाणी घालणं आणि त्याच्यातून निसर्ग संवर्धनाचा संदेश म्हटलेला आहे. मी त्याच्याबद्दल फार चिंतित आहे. स्टीफन हॉकिंग नावाचे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ ज्यांचं 2018 साली निधन झालं, त्यांनी एक वाक्य सांगितलेलं आहे. ते वाक्य खरं तर प्रत्येक शिक्षकाच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यांनी सांगितलेलं आहे की माणसाला जर निसर्गात असाच हस्तक्षेप सुरू ठेवला तर 2600 साली शेवटचा माणूस पृथ्वीवरती शेवटचा श्वास घेईल. आणि जे आज बघतोय, जे चित्र मला दिसतंय, मी स्वतः मूळ विज्ञानाचा शिक्षक आहे, भौतिकशास्त्र माझा विषय आहे, मला जे चित्र दिसतं ते 2600 सालापर्यंत सुद्धा कदाचित वाट पाहावी लागणार नाही. हा दिवस त्याच्या अगोदरच येईल. साधं एक उदाहरण सांगतो. ग्रामीण भागातल्या बऱ्याच शाळा असतील
5-10 वर्षापूर्वी जेवढी मधमाशांचं पोळ्यांचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये दिसत होतं त्याच्यामध्ये आता किती घट झालेली आहे याचा विचार केला तर पर्यावरणामध्ये आपण केलेल्या हस्तक्षेपामुळे किती दुष्परिणाम होत आहेत हे आपल्याला जाणवेल. छोट्या छोट्या गोष्टीतून होणारे परिणाम किती विशाल आहेत याची कल्पना येणार नाही इतके मोठे परिणाम होत आहेत. आणि आज हे सगळं तुमच्या हातात आहे. ही सगळी माहिती मिळवणं, हे सगळं ज्ञान घेणं, ते विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवणं, विद्यार्थ्यांना त्याच्यातून सुजाण करणं, हे सगळं आज प्रत्येकाला शक्य आहे. सोशल मीडियाचा वापर किती प्रभावीपणे केला पाहिजे याचा विचार शिक्षकांनी करून त्यांच्या पुढे रोल मॉडेल ठेवलं पाहिजे. काही वेळा अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं होतं, शिक्षकच स्वतःचे खूप वैयक्तिक फोटो ठेवतात आणि ते सगळ्या गावातल्या लोकांना, विद्यार्थ्यांना पण दिसतात जे आपल्या स्टेटसला असतात. आणि आजची मानसिकताच इतकी विचित्र झालेली आहे. उदाहरणार्थ मी जर आत्ता म्हटलं की आपण सगळेजण कास्टची पठार फुललेलं असताना त्या ठिकाणी जाऊ, एक ट्रिप तुमची काढूया आपण आणि त्या ठिकाणी नेऊ, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं पटकन काय ऍक्शन्स असतात ते सांगतो. खिशातला मोबाईल काढणे, सेल्फी काढणे, लगेच ते स्टेटसला ठेवणे. स्टेटसला ठेवून आपण शांत बसत नाही, 5-10 मिनिटांनी ते परत ओपन करून बघतो किती लाईक आले तर किती कमेंट्स आले. तिथेही आपलं समाधान होत नाही, त्याच्या पुढे जातो. ज्याने बघावं म्हणून ते ठेवलेलं होतं, मग ते जाळण्यासाठी असेल नाही तर प्रिय व्यक्तीसाठी असेल, त्याने ते का बघितलं नाही. आणि आपण तिथला आनंद घ्यायचा विसरून जातो आणि आपण त्याच विचारात गुंतत राहतो की मी इतके छान फोटो ठेवलेत पण त्याने किंवा तिने बघितलेच नाही आणि मग हे ठेवून काय उपयोग आहे. या विचारात आपण आपला आनंद घालून चाललेलो आहे. मनाची मानसिकता इतक्या विचित्र अवस्थेला चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शाश्वत पद्धतीनं राहणं, शाश्वत पद्धतीची शेती करणं, शाश्वत पद्धतीनं विकास करणं, अनेक गोष्टी खूप गरजेच्या आहेत. मी स्वतः वैयक्तिक ज्या ज्या गोष्टी मला जाणवतात त्यासाठी समाज माध्यमांचा वापर करतो. 2020 साल एक कोरोना साल माझ्यासाठी खूप दृष्टी देणारं साल ठरलं. त्यावेळेस मला कळलं की आपण सगळेजण विद्यार्थ्यांना आज जे शिकवतोय त्याच्यामध्ये बरंचसं चुकीचं शिकवतोय. जरा शॉक बसला असेल. मी एवढं बोल्ड स्टेटमेंट 3-3, 4-4 शिक्षण अधिकारी समोर असताना करतोय आणि तो पण विद्यापीठाचा पुरस्कार करतोय, जरा खटकलं असेल. मला एक सांगा की आपण विद्यार्थ्यांना काय शिकवतो? माणसाच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र आणि निवारा. आता इथे हे वाक्यच चुकीचं आहे असं मला म्हणायचं आहे आणि ते मी सिद्ध करून देणार आहे. आपणच विचार करा आपल्या मनाशी की मूलभूत गरज कशाला म्हणायचं, ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. अनेक धर्मगुरू एकही वस्त्र न वापरता अनेक वर्षाचं निरामय जीवन जगतात. मग वस्त्र ही आमची मूलभूत गरज आहे का? निवारा, अंदमान निकोबारवरचे माझेच भाऊ बंध, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, तिथले माझे बांधव कधीच घर बांधत नाहीत, कधीच झोपडी उभा करत नाहीत. मग निवारा ही माझी मूलभूत गरज आहे का, ज्याच्याशिवाय मी जगू शकत नाही? तर या मूलभूत गरजा नाही, आपण त्या अत्यावश्यक गरजेमध्ये घ्यायला पाहिजेत किंवा आवश्यक गरजेमध्ये घ्यायला पाहिजेत. त्या मूलभूत गरजा कधीच असू शकत नाही. मग मूलभूत गरजा कुठल्या आहेत हे सांगत असताना स्वतः प्रयोग करून बघायचे असतील तर माझी काही हरकत नाही असं सांगतो. कृपा करून ज्याला वाटतं हवा ही माझी मूलभूत गरज नाही त्याने त्याचं नाक आणि तोंड दाबून एक 10 मिनिटं थांबून स्वतःची स्वतः प्रयोग करा म्हणले. दुसऱ्यावरती प्रयोग करायला कृपा करून नको. पाणी न पिता 8 दिवस राहून दाखवा. पाणी आणि हवा आहे ना, आम्ही मूलभूत गरज कधी मानतच नाही कारण ते आपल्याला फुकट मिळते. फुकट कोण देतो? निसर्ग देतो. आणि त्या निसर्गाची वाट आपण कशी लावत चाललोय हे प्रत्येक ग्रामपंचायतीनं आणि प्रत्येक शिक्षकानं विचार करण्याची गरज आहे. कारण ग्रामपंचायत धोरणाची अंमलबजावणी करणार आहे आणि शिक्षक त्याला दिशा देणार आहे. आणि त्याच्यासाठी मी भारतातलं मला वाटणारं एक आदर्श गाव जे आहे त्या गावाची कथा सांगणार आहे. राजस्थान आपल्याला माहित आहे की ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्या राजस्थानमध्ये राजसमंद जिल्ह्यामध्ये पिपलांत्री नावाचं गाव आहे. त्या पिपलांत्री गावामध्ये श्याम सुंदर पालीवाल नावाचे एक सरपंच झाले. सरपंच झाल्यानंतर त्यांनाही असंच वाटत होतं की शिक्षण हे सर्व उन्नतीचं साधन आहे. त्यांनी पहिला फोकस केला शाळेवरती. शाळा सुधारली, शाळेची इमारत खूप चांगली केली, विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी सुरू केलं, विद्यार्थी घडायला पण लागले. पण दुर्दैवानं त्याच गावात त्यांचीच मुलगी पाणी न मिळाल्यामुळे डिहायड्रेशन होऊन
एक्सपायर झाली. सरपंच होते, खूप खटकलं, पण काय करायचं हे माहित नव्हतं. त्या गावाला रेव्हेन्यू भरपूर होता, पैसा भरपूर होता, कारण त्या गावाच्या सगळ्या बाजूला संगमरवराच्या खाणी होत्या. त्यांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला. त्याच्यातच एका गावामध्ये त्यांना भेट द्यायची वेळ आली. त्या गावामध्ये सगळीकडे खेळणारी फक्त मुलं दिसत होती, एकही मुलगी दिसत नव्हती. त्यांनी त्याची माहिती घेतली, या गावात मुली जन्माला येत नाहीत का? तर त्यांनी सांगितलं, या गावात मुलगी जन्माला येऊ दिली जात नाही, आणि आली तर तिच्या तोंडामध्ये अन्नाचं कण घातला जातात, जेणेकरून ती इन्फेक्शन होऊन एक्सपायर. हे ऐकल्यानंतर त्याला, एका मुलीच्या बापाला खूपच ते खटकलं. त्यांनी आल्यानंतर ग्रामसभा घेतली आणि त्या ग्रामसभेमध्ये पहिला निर्णय घेतला की गावात, तोपर्यंत त्यांना याचंही आकलन झालेलं होतं, गावात जर पाण्याची उपलब्धता होऊ द्यायची असेल तर झाडं लावणं, झाडं जगवणं आणि ती टिकवणं हे खूप गरजेचं आहे. त्यांनी ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेमध्ये पहिला ठराव केला की माझ्या गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर 111 झाडं लावली जातात. त्या गावामध्ये दरवर्षी 40 ते 60 मुलींच्या जन्माचं प्रमाण आहे आणि प्रत्येक मुलीच्या जन्मासाठी 111 झाडं लावली जातात. आज ज्या गावाची पाण्याची पातळी 300-400 फूट खाली गेलेली होती, त्या गावातली पाण्याची पातळी ही 30 ते 40 फुटावर आलेली आहे. तिथं कुठेही खोदलं तर तेवढ्या खोलीवरती तिथं पाणी लागू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्या गावामध्ये इतकी चांगली स्थानिक वनाची झाडं झालेली आहेत की तिथल्या गावामध्ये आता कोणीही बसून नाहीये. त्या गावामध्ये कुटीरोद्योग खूप भरभराटी झालेले आहेत. आणि या गावाची स्टोरी जी आहे, या गावाची स्टोरी, त्या गावाचं पूर्ण माहिती यूट्यूबवरती सहज आपल्याला उपलब्ध आहे. मी माझ्या यूट्यूबवरती सुद्धा त्या गावाबद्दल मला ज्यावेळेस कळालं त्यावेळेसचा एक व्हिडिओ तयार करून मी त्या श्यामसुंदर पालीवाला यांच्याशी चर्चा करून त्याच्यानंतर व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे. आपली सोशल मीडिया अकाउंट जे ते चांगलं जे आहे ते विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी वापरलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट जी तयार होते त्या प्रत्येक गोष्टीला चांगले आणि वाईट दोन्ही बाजू असतात. साखर अति खाऊन चालत नाही, मीठ अति खाऊन चालत नाही, पण जेवणात मीठ नसलं तर जेवणही जात नाही. आपलं जे सगळं सोशल मीडिया अकाउंटचं वापरणं आहे ते मिठासारखं असलं पाहिजे, त्याच्यात ते योग्य पद्धतीने मिसळलं पाहिजे, योग्य तेवढंच असलं पाहिजे, आणि त्याच्यातून जेवण आपल्या घशाखाली जात असताना मनाला आनंद पण झाला पाहिजे. अशा पद्धतीची रचना आपल्या भागामध्ये सुद्धा होण्याची गरज आहे. कारण मी 2016 साली पहिलं वक्तव्य केलेलं होतं की कोल्हापूर मराठवाड्याच्या दिशेने चाललेलं आहे, आणि हे स्टेटमेंट सुद्धा कदाचित तुम्हाला खटकेल. राजेंद्र सिंह कोल्हापूरला देवाचं लाडकं लेकरू म्हणतात. का लाडकं लेकरू म्हणतात? तर या भागाला निसर्ग संपदा खूप सुंदर मिळालेली आहे. मला सुद्धा कोल्हापूरमध्ये राहायला मिळणार म्हणल्यानंतर खूप आनंद झालेला होता आणि तो आनंद आज मी उपभोगतोय. पण हा आनंद माझ्या नातवंडाला मी ठेवणार आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्याचं कारण महत्वाचं जे आहे ते महत्वाचं कारण आपण नैसर्गिक संसाधनांचा वापर करत असताना अनिर्बंधपणे करत चाललेलो आहे. आणि याच्यासाठी शालेय पातळीपासून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, त्या मुलाच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. मी शालेय शिक्षणाकडे एवढं का बोलतोय त्याचं कारण सांगतो. मी 10वी नंतर इतिहासाचं पुस्तक कधीच वाचलेलं नाहीये. म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीची चरित्र वाचणं ही गोष्ट वेगळी, पण इतिहास फारसा वाचलेला नाहीये. पण 4थी पर्यंत 5वी पर्यंत ज्या इतिहासामध्ये मला शिकवलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा आठवत असतात. आग्र्याला शिवाय म्हणजे पुरंदरचा तह, आग्र्याला अटक आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, मग कसं शिवाजी महाराजांनी सुटका करून घेतली, अफजल खानाचा वध कसा केला, गड आला पण सिंह गेला, हे सगळं जसंच्या तसं आठवत असतं. ते वय खूप संस्कारक्षम असतं. त्या वयामध्ये खूप कष्ट घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना दिशा त्या ठिकाणी मिळते. आणि हे किती बिंबलेलं असतं. अच्युत गोडबोले केमिकल टेक्नॉलॉजी मधली शिक्षण घेतलेली व्यक्ती, मराठीचा पुढे कुठेही संबंध आलेला नाही. संगणक क्षेत्रामध्ये त्यांनी नोकरी केली आणि आज मराठीतले एक चांगले लेखक, सर्व विषयांच्या वरती चौफेर लेखन करणारा एक सिद्धहस्त लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. ही आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये निसर्ग पर्यावरणाच्या बद्दल बिंबवण्याची गरज आहे.
मुद्दा हा आहे की कोल्हापूर 2016 साली मी वक्तव्य केलं की मराठवाड्याच्या दिशेनं वाटचाल करतोय. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बोरवेल घेण्याचा जो सपाटा चालवलेला आहे, त्यामुळं कोल्हापूर काही वर्षामध्ये मराठवाड्यासारखी पाण्याच्या बाबतीत परिस्थिती निर्माण करून घेणार आहे. प्रत्येक बोर खोदत असताना 200 फुटाची शासनाची मर्यादा ओलांडून आपण पुढे जातोय. त्याच्या खालचं भूगर्भातलं पाणी उपसतोय आणि ते भूगर्भातलं पाणी उपसल्यामुळं तो भूभाग हा शुष्क होत चाललेला आहे. आता पुढचं शिक्षकांच्यासाठी मी बोलतोय. ह्याचा परिणाम काय झाला? माझ्या शेतासाठी, माझ्या भागासाठी मी पाणी घेतोय असं म्हणून शेतकरी उपसतो, बंगल्यासाठी आपण उपसतो, त्या पाण्याचा अनिर्बंध वापर करतो. पुढे पाणी प्रदूषण वगैरे विषय बोलायचं झालं त्याच्यावरती 2 तास जातील. पण जमिनीतलं हे पाणी उपसल्यामुळं जमिनीमध्ये पोकळी निर्माण व्हायला लागली. त्या पाण्याचं पुनर्भरण झालं नाही. ते पुनर्भरण झालं नाही, त्याच्यामुळे जी कॅव्हिटी निर्माण झाली, त्याच्यामुळे इथं जर विज्ञानाचे शिक्षक असतील, भौतिकशास्त्राचे असतील तर त्यांच्या पटकन लक्षात येईल, पृथ्वीचा सेंटर ऑफ मास बदलला. पृथ्वीचा सेंटर ऑफ मास बदलल्यामुळं पृथ्वीचा अक्ष 21 अंशांनी पुढे सरकला. पृथ्वीचा अक्ष फक्त 21 अंशांनी पुढे सरकल्यामुळं शीत कटिबंधातले शेकडो एकर समशीतोष्ण कटिबंधात, समशीतोष्ण मधले उष्ण कटिबंधात आणि त्याच्या उलट्या बाजूला उलट्या पद्धतीने भूभाग सरकला. त्याचा परिणाम तिथल्या जैवविविधतेवर झाला. पक्ष्यांचा आकार लहान झाला आणि पक्ष्यांचे पंख लांब झाले. इथपर्यंत दूरगामी त्याचे परिणाम होत गेलेले. हे सगळं जे आहे, हे सगळं आपण वाचायला आता ते आमची शाळा खेड्यात आहे म्हणायचं कुणीही कारण नाही. व्हॉट्सअप, युट्यूब, अमुक तमुक सगळं चालत असेल तर तुमच्या गावात अमेरिकेतली लायब्ररी सुद्धा आहे, रॉयल सोसायटीची लायब्ररी सुद्धा गावात आलेली आहे. फक्त आपण त्याच्याकडे त्या नजरेनं बघण्याची गरज आहे. आपल्या विद्यार्थ्याला आता खेड्यातला विद्यार्थी म्हणून राहू देण्याची काही गरज नाही. आपली शाळा सुंदर आहे, आपली शाळा चांगली आहे, ती गुणवत्ता तुम्ही सिद्ध केलेली आहे. पण तिला त्याच्या पुढच्या टप्प्यावर नेऊन शाळेतले जास्तीत जास्त विद्यार्थी हे सुज्ञ सुजाण नागरिक कसे होतील या दृष्टीनं तिथले सरपंच असतील, ग्रामस्थ असतील, या सगळ्यांनी विद्यार्थ्यांचा विकास हा एकच ध्यास घेऊन पुढच्या काळामध्ये काम करण्याची गरज आहे. नाहीतर कोल्हापूर सुद्धा अडचणीत येणार आहे आणि याची चिन्ह सुस्पष्टपणे बऱ्याच भागामध्ये पाण्याची पातळी दरवर्षी जी खाली जाते ते पाहिल्यानंतर येतं. आपण सर्वांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे, त्याच्याबद्दलच आपला या ठिकाणी सन्मान आहे. मी आपणा सर्वांचं अभिनंदन करतो. माझ्या बद्दल गायकवाड सरांनी सांगितलं की थोडंसं विद्यापीठाबद्दल सांगा. मी विद्यापीठाबद्दल एवढंच सांगेन की इथं सांगत राहिलो तर आणखी तुमचा बराच वेळ घेईन. तेवढा वेळ घेण्याची माझी स्वतःची इच्छा नाही, कारण तुमचा सर्वांचा सन्मान हा महत्त्वाचा आहे. मात्र मी स्वतः ही माध्यमिक आणि प्राथमिक शाळा यांच्यासाठीच कार्य करतो, यांच्यासाठीच मी जास्तीत जास्त लेखन केले. मी विज्ञान प्रसारक म्हणून कार्य करत असताना सुद्धा माझ्या डोळ्यासमोर वाचणारा मुलगा हा शाळेतला मुलगा आहे आणि शिक्षक मोठा करण्याचं काम विद्यार्थी घडवत असतात. तेवढा एक छोटा भाग मी सांगतो आणि मी थांबतो. लोकमत या दैनिकामध्ये माझी विज्ञान नावाची एक लेखमाला चालू होती आणि एका आठवड्यामध्ये लेख कशावर लिहावा हा माझ्या पुढे प्रश्न पडला. कारण साप्ताहिक लेखमाला चालवणं गायकवाड सर काय कसरत असते ते सदर लेखकाला आणि तुम्हाला जास्त माहीत आहे. लेख मिळवण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागते आणि माझी सवय अशी आहे की संपादकाचा फोन नाही आला पाहिजे, तो आपला अपमान असेल. संपादकाचा फोन येणं म्हणजे मी कुठेतरी कमी पडतोय हे सिद्ध करणारं असेल, म्हणून मी ते कधी होऊ देत नव्हतो. पण एका आठवड्यात मला विषय सापडेल. म्हटलं चला दरवर्षी कुठला ना कुठला तरी वर्ष साजरं करत असतो, कुठला ना कुठला तरी दिवस असतो, बघूया काय होतं ते. 2019 साल होतं. मी त्या इंटरनेटवरती सर्च करत असताना माझ्या असं लक्षात आलं की 2019 साल हे आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्ष आहे. अरे म्हटलं चला मिळाला विषय, 500 शब्दाचा लेख लिहायला काय अडचण आहे. धन्यवाद मेंडेलिव्ह नावाचा लेख लिहिला, कारण त्या मेंडेलिव्ह ग्रुपनं आवर्त सारणी मांडली म्हणून रिकाम्या जागा दिसल्या, म्हणून बाकीच्या मूलद्रव्यांचा शोध लागला, रसायनशास्त्राची प्रगती झाली. चला म्हणलं आपला लेख झालाच आहे. लेख लिहिला, छापला. पण कोल्हापुरातल्या 3 महाविद्यालयातले 7-8 विद्यार्थी माझ्याकडे आले
आणि म्हणले सर या विषयावरती तुम्ही लेक्चर द्या. आता आली का पंचायत, स्वतःवर संकट ओढवून घेतलं. त्या मुलानं म्हटलं बाबांनो, पहिला मला आश्चर्याचा धक्का असा होता, विवेकानंद कॉलेज, न्यू कॉलेज आणि राजाराम कॉलेज, 3 कॉलेजची मुलं कशी काही येऊ शकतात. आणि असल्या कारणासाठी म्हणलं चांगली गोष्ट आहे, आणखी विद्यार्थी किती चांगले आहेत हे सिद्ध करणारा भाग. त्यांना नम्रपणे सांगितलं बाबांनो, माझा विषय फिजिक्स आहे, 500 शब्दाचा लेख लिहिणं सोपं आहे, आवर्त सारणीवरती व्याख्यान देणं एवढं सोपं नाही आहे. मी तुम्हाला चांगले दुसऱ्या शिक्षकांची नावं देतो. ते म्हणले नाही, आम्हाला तुमचंच लेक्चर पाहिजे. म्हणलं मग मला काही लगेच देता येणार नाही. 1 महिन्याचा कालावधी मुलांनी दिला. 3 मार्चला लेक्चर ठेवलं. 3 मार्चला मी लेक्चरला गेलो. लेक्चर झालं. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे प्रश्न विचारले ते माझ्या 10वीच्या वर्षात मला तेच प्रश्न पडत होते. कुठले प्रश्न होते? इंग्रजीमध्ये सोडियम म्हटलं जातं आणि त्याची संज्ञा लिहिताना NA असं लिहिलं जातं. त्याच्यामध्ये N पण नाही आणि A पण नाही. मग हे कुठून आणलं? पोटॅशियम मध्ये K कुठंच नाहीये, मग ते K का आलं? असे अनेक प्रश्न आम्हाला पडायचे. तसे प्रश्न काही विद्यार्थ्यांनी विचारले. म्हटलं हे प्रश्न मला पडत होते, आजच्या मुलांना पडत आहे, त्याच्यावरती कोणीतरी लिहायला पाहिजे मराठीमध्ये. तेवढ्यात एक शिक्षिका एका मुलीला घेऊन आल्या आणि सर, माझी रिक्वेस्ट आहे की या मुलीबरोबर तुम्ही काहीतरी खाल्लं पाहिजे. आता ही वेगळाच आग्रह झाला. म्हणलं मॅडम का? तर ही माझी मुलगी आर्या काल संध्याकाळपासून जेवलेली नाही, का तर आजच्या लेक्चरला मला नेलंच तरच मी जेवणार म्हणून, आणि अजून तिने काही खाल्लेलं नाहीये, तर तिचा उपवास आता तुमच्या बरोबर सुटावा अशी माझी इच्छा आहे. म्हणलं कितवीला आहे रे बाळ तू? तर 10वी. आणि आय गॉट शॉक. त्याचं कारण माझा मुलगा त्या वर्षी 10वीला होता आणि सोमवारी इंग्रजीचा पेपर होता. आई म्हणजे माझी मिसेस माझ्या मुलाला घेऊन त्याचा अभ्यास घेत बसले घरात, आणि ही मुलगी ह्या लेक्चरला यायचं म्हणून रात्रभर जेवलेली नाही. तिच्याबरोबर जेवण घेतलं. पण मला त्या दिवशी जाणीव झाली की या विषयावरचं मराठीतलं पुस्तक आपण लिहिलं पाहिजे. आणि मी आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया हे पुस्तक लिहिलं. इथपर्यंतचा कौतुकाचा सोहळा ठीक आहे. त्याच्या अगोदर माझी 4 पुस्तकं प्रकाशित झालेली होती. मात्र ह्या पुस्तकाला विज्ञान साहित्याचा पुरस्कार मिळाला. हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला ज्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर द्यायला भाग पाडलं, आणि ती मुलगी जी विज्ञान ऐकण्यासाठी रात्रभर जेवण करत नाही, या विद्यार्थ्यांनी मला हे पुस्तक लिहायला लावलेलं होतं. ते माझ्या मनोगतामध्ये मी स्पष्ट लिहिलं. पण हे पुस्तक प्रकाशित करताना सुद्धा त्यावेळेस कोरोना काळ नव्हता. मी ह्या विद्यार्थ्यांच्या पैकी जो प्रमुख होता त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यातला यश आंबोळे आणि ती विद्यार्थिनी आर्या कोळेकर, या दोघांना बोलावून घेतलं. त्या दोघांना ते पुस्तक भेट दिलं. फेसबुक लाईव्ह कार्यक्रम केला, त्याच्यामध्ये आमची मुलाखत घेतली गेली. आणि पुस्तकाचं प्रकाशन कुठल्याही मोठ्या व्यक्तीला बोलावून वगैरे करण्यापेक्षा या 2 विद्यार्थ्यांना देऊन केलं, म्हणून त्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला. त्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाला घडवलं. माझ्यातल्या शिक्षकाला ते काम करायला, कृती करायला भाग पाडलं की ज्याच्यामुळे राजमान्यता मिळाली. ते विद्यार्थ्यांच्यामुळे घडलं. त्यामुळं विद्यार्थी हे आजही तसेच आहेत जसे आपण आपल्या बालपणी होतो. आजच्या विद्यार्थ्यांच्याकडे आपण सकारात्मकच दृष्टीने बघितलं पाहिजे. ही माझी नम्र धारणा आहे. ते तुम्ही बघतच आहात. त्या विद्यार्थ्यांना मात्र अधिक सुज्ञपणे घडवण्यासाठी जगाचा अंदाज घेण्याची आणि जगाची आकलन देण्याची क्षमता आपण आपल्यामध्ये आणून त्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक पैलू पाडावे. आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं प्रत्येक गाव हे चांगलं गाव बनावं, सुज्ञ नागरिकांचं गाव बनावं. इथल्या यावर्षी 89 शाळा आलेत. पुढच्या वर्षी सगळ्या शाळांची किंवा सगळी बक्षिसं ही कोल्हापूर जिल्ह्यात यावीत. तुमच्यापासून बाकीच्या शाळांनी पण प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च आपला सर्वांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी मला बोलावल्याबद्दल, मनोगत व्यक्त करण्याची आणि तुमचा वेळ घ्या अशी परवानगी दिल्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वृक्ष किती महत्त्वाचे आहेत हे आपल्या मार्गदर्शनातून सर तुम्ही आम्हाला सांगितलं. मी आपली शतशः आभारी आहे. यानंतर माननीय शशिकांत बडे सर, जिल्हा परिषद प्राथमिक उपशिक्षणाधिकारी सरांना विनंती करते की सर आपण आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावे. व्यासपीठावर उपस्थित असलेले
तरुण भारत संवादचे विभागीय संपादक डॉक्टर श्रीरंग गायकवाड सर, तरुण भारत संवादचे निवासी संपादक आदरणीय सुधाकर काशी साहेब, यशवंत अकॅडमीचे माननीय विकास काशीद आणि त्यांच्या सौभाग्यवती, माझे सहकारी कोल्हापूर मनपाचे प्रशासन अधिकारी DC कुंभार साहेब, आमच्या आणखीन एक सहकारी माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकारी आदरणीय जयश्री जाधव मॅडम, या तरुण भारतचे अमर पाटील साहेब आणि इथं जमलेल्या सर्व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेतील विजेत्या शाळांचे मुख्याध्यापक आणि सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी. खरं तर काही संकेत असतात आणि असे संकेत असतात की भैरवी झाल्यानंतर काही नसतं आणि त्यामुळे मग नुकतंच आता आदरणीय शिंदे साहेबांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर मला उभं राहावं लागलेलं. त्याच्यामुळे फार वेळ घेत नाही किंवा त्यांच्या त्या व्याख्यानाचा काही रसभंग होईल असं मी काही बोलत नाही. फक्त तुम्हा सर्व ज्या विजेत्या शाळा आहेत त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो आणि एकच सांगतो की हा प्रवास सुरू झालेला आहे. ही स्पर्धा जिंकली म्हणजे आपण काही हे ध्येय नव्हतं. हा आता इथून पुढे प्रवास सुरू झालेला आहे. जी आपण स्वच्छता आहे, जी गुणवत्ता आहे, जी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जी अनुकूलता आपण शाळेमध्ये निर्माण केलेली आहे ती कायम ठेवायची आहे. नुसती कायमच ठेवायची नाही तर ती आपल्याला पुढं वाढवत न्यायची आहे आणि ती तुम्ही सर्वजण ती तशीच हा प्रवास पुढे चालू ठेवाल अशी अपेक्षा आहे, अशी खात्री आहे. त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जिल्हा परिषद प्रशासन विभाग आणि प्रशासनाच्या आणि शिक्षण विभागाच्या वतीने दैनिक तरुण भारत संवाद आणि यशवंत अकॅडमी यांचे आभार व्यक्त करतो की आमच्या या शाळेंचा किंवा आमचं हे कौतुक केलं, आमचा हे सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. राजश्री शाहूंच्या शिक्षण गुणांनी किंवा शिक्षणाच्या जे काही विचार आहेत त्या विचारांनी पुढे आलेला जिल्हा आहे आणि सांगायला अभिमान वाटतो की सलग दुसरा टप्पा आपण आता पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त भौतिक सुविधा नाही तर गुणवत्तेलाही गुण दिले गेले होते आणि त्यात आमचा जिल्हा आमचा विभागात प्रथम क्रमांकावर, मग प्राथमिक असेल माध्यमिक असेल दोन्ही ठिकाणी आमच्या शाळा पुढं गेल्या, फाईटला उभं राहिल्या आणि अगदी एका गुणासाठी आम्हाला तिथं फाईट करावी लागली. एका गुणासाठी म्हणजे तो गुणसुद्धा अर्धा होता आणि 0.6 आणि 0.7 असा गुणांचा फरक होता आणि त्यात तो नंबर गेला होता. सर सांगायला आनंद वाटेल हे जे काही या शाळांनी जे मिळवलं आहे ना हे कुठलंही प्रशासनानं दिलेल्या रुपयावर नाही. आज जे त्यांच्या सोबत आलेले SMCचे अध्यक्ष आहेत, त्यांचे संस्थापक संचालक जे काही सगळे आहेत या सगळ्यांच्या लोकसहभागातून मिळवलेलं यश आहे. मग ती कोणतीही शाळा आहे, प्राथमिक आहे माध्यमिक आहे, प्रशासनाने यांना सुरुवातीला एकही रुपया दिला नव्हता, झाडू सुद्धा दिला नव्हता, पण यांनी ते स्वतः मुलांच्या सोबतीनं जे आपण म्हणताय की मुलांच्यात रुजवायचं आहे ते यांनी ऑलरेडी रुजवलंय आणि हे प्रयत्न करतायत. आता आमचं एवढंच आहे की तिसरा टप्पा आहे, आपण राज्यात अजून पोहोचलेलो नाही राज्याच्या पहिल्या 3 मध्ये, तर आमचं हे ध्येय राहील आमच्या सगळ्यांचं, कारण आमचं ध्येय म्हणतोय हे सगळे आमचे आहेत. जेव्हा एखादी शाळा जाते राज्याच्या लेवलला त्यावेळेस ते आमचं यश असतं, आम्ही आमचं यश म्हणतो कारण आम्ही तिथंपर्यंत आमची शाळा आहे ती शेवटी आपलं आहे सगळं. जोपर्यंत आम्ही आपलं म्हणत नाही तोपर्यंत यश आपलं होत नाही. तर त्या या राज्याच्या यशाच्या गवसणीसाठी या आमच्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या सर्व सन्माननीय सदस्यांना मी शुभेच्छा देते आणि मी एवढेच म्हणेन की आता तिसरा टप्पा सुरू झाला आहे. तिसऱ्या टप्प्याला कामाला लागा. पहिल्या 2 टप्प्यात तुम्ही यश मिळवलंय, तिसऱ्या टप्प्याला आपल्याला राज्यात गवसणी घालायचं आहे, राज्याच्या पहिल्या बक्षिसासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि नक्कीच तुम्ही ते कराल. त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तरुण भारतनं आजपर्यंत आमच्या सर्वच उपक्रमांना खूप चांगली प्रसिद्धी दिलेली आहे. आजपर्यंत शिक्षण विभागाचे बरेचसे उपक्रम, कारण 10 वर्ष मुख्यालयात असल्यामुळं मला थोडीफार अंदाज आहे की कुठलं वर्तमानपत्र आमच्या कार्यक्रमांना जास्त, चांगल्या कार्यक्रमांना जास्त प्रसिद्धी देत आहे. तर तरुण भारत असेल, लोकमत असेल या पत्रकारांनी आणि त्यांच्या या मासिकांनी असेल किंवा वृत्तपत्रांनी आम्हाला खूप मोठी प्रसिद्धी दिली आणि ही अशीच त्यांनी द्यावी. असंच आमच्या 4था स्तंभ आहे हा आमच्या
सर्व शिक्षक बांधवांच्या आणि शिक्षण विभागाच्या पाठीमागं कायम खंबीरपणे उभं राहावा हीच एक विनंती करते. आणि मला बोलायला संधी दिली, आमच्या विभागाला माझ्या सर्व या शिक्षक बंधू भगिनींना इथं सन्मानासाठी बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद. सर्व शाळेचे मुख्याध्यापक, SMC सदस्य, सरपंच या आम्ही इथं समोर आहोत आणि तुम्हाला बघताना खूप आनंद होतोय की चेहऱ्यावरचं असणारं समाधान आहे, खूप मोठं समाधान आहे. कारण हे अभियान जे आहे मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा, हे अभियान तालुक्यामध्ये स्पर्धा होती आणि तालुक्याचे बहुतेक सगळे कार्यक्रम तालुक्या लेवलला झाले होते आणि विशेष म्हणजे जिल्ह्याचा कोणताही कार्यक्रम झाला नव्हता. आणि हा कार्यक्रम आज तरुण भारतच्या वतीनं हा कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्यांच्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. कारण इतक्या मोठ्या संख्येनं सर्व शाळांना जमवणं मला वाटतंय या सभागृहामध्ये विभागीय स्पर्धेमध्ये क्रमांक मिळवले शाळा आहेत. अब्दुल्ला शाळा इथं दिसून येते, राशिवडे शाळा दिसून येते. खूप मोठं काम वाटतंय. घुगरे सरांची शाळा पण आहे यामध्ये. तर या शाळांनी खूप मोठं असं योगदान राज्यस्तरावरती केलेलं आहे. तर पुन्हा एकदा मी अभिनंदन करेन तरुण भारतचं की हा मोठासा योगदान असं आमच्यासमोर दिलेलं आहे. हे अभियान जवळजवळ 2 टप्पे पूर्ण झाले. आता 3रा टप्पा डिसेंबरला पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा मूल्यांकन होणार आहे. मध्ये एक संमेलन झालं होतं आणि या संमेलनामध्ये दादा भुसे शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं की जो जिल्हा जो राज्यामध्ये अव्वल ठरल गुणवत्तेच्या बाबतीमध्ये तर त्या जिल्ह्यासाठी 5 कोटीचं बक्षीस देखील लावलेलं आहे. तर कोल्हापूर जिल्हा हा या बक्षीससाठी मला वाटते पात्र आहे. कारण या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन साहेब, जिल्हा डाएटची टीम खूप चांगल्या पद्धतीनं काम करते, खूप चांगल्या पद्धतीनं. आणि याचं जे मूल्यमापन जे आहे ते प्रत्येक वेळी शिवसाहेब ग्राफिकच्या माध्यमातून केलं जातं. कारण शिवसाहेब पाहिलं की मला यायची मला आठवण येते. कारण पूर्ण तालुक्याचं रँकिंग जे आहे ते तालुक्यांचं रँकिंग काढलं जातं, शाळांचं रँकिंग काढलं जातं. त्यामुळं मुख्य कार्याधिकारी हे 5 कोटीचं बक्षीस मला वाटतंय तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळवून देतील. या अभियानासाठी सर्व योगदान मला वाटतंय मगाशी आदरणीय कुलसचिव साहेब आणि एक चांगलं असं योगदान इथं सांगितलं होतं की शाळा ही पूर्ण गाव सुधारतं. तसंच आपल्या जवळ 89 शाळा इतक्या चांगल्या आहेत की गावाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या शाळा. एक गावाचं नाव हे शाळेच्या नावावरनं प्रसिद्ध आहे. एका मुख्याध्यापकाच्या नावावरून त्या गावाची ओळख होते. त्यामुळे शाळेला केंद्रस्थान मानलेल्या जे गाव आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं आहेत. मला आणखी 2 मुद्दे इथं उपस्थित करायचे होते की मी या शिवाजी विद्यापीठाचाच विद्यार्थी आहे. गणित विभागाला मी 95-96ला होतो. तर या व्यासपीठावरती इथं जे सगळी व्याख्यानं ऐकायला मिळायची, आज मला इथं मला बोलवलं आणि इथं व्याख्यानासाठी मला इथं उभा राहता आलं. तर हा खूप मोठा मला सन्मान वाटला. कारण इथं व्याख्यानं शिवाजीराव सावंतांचे व्याख्यानं इथं ऐकायला मिळायचे, कुलगुरूंचे सर्व संदेश इथून ऐकायला मिळायचे. वाटतंय इथं ज्यांचं इथं पाय लागलेले ही खूप मोठी व्यक्ती असतात. कारण ह्या हॉलमध्ये येणं खूप मोठेपण आहे आणि अशा व्यक्ती इथं येतात की ज्यांनी खूप मोठं काम केलं आहे. तसं तुम्ही जवळजवळ 89 शाळा खूप चांगल्या पद्धतीनं सजवलेल्या आहेत, नटवले आहेत. कारण मी प्रत्यक्ष गगनबावडा, शाहूवाडी आणि पन्हाळा या 3 राधानगरी या 4 तालुक्यांचं मूल्यमापन केलेलं आहे आणि खूप श्रम घेतलेला आहे. शाळा अशा नुसत्याच डेव्हलप होत आहेत. त्यासाठी मुख्याध्यापकाने खूप मेहनत केली असते, तन मन धन अर्पण केलं आहे. त्यामुळं इथं आलेला सर्वच माणूस हा सन्मान इथं आत आलेले आहेत. त्या सर्वांचंच मी शिक्षण विभाग, माध्यमिक असेल, प्राथमिक आणि महानगरपालिकेच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन आणि आयोजक गरुड झेप आणि तरुण भारत या दोघांनी आम्हा सर्वांना प्रशासन आणि सर्व शाळांना एकत्र आणलं, त्याबद्दल मी निश्चितपणे त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये उपस्थित सर्व शिक्षकगण, मुख्याध्यापक, सरपंच यांचं विशेष कौतुक करावं असं वाटतं. त्याला कारण काय की सुंदर शाळा बनवणं हे फक्त सुंदर शब्दापासून होत नाही आहे,
तर त्यासाठी सुंदर काम करावं लागतं, परिश्रम करावं लागतं, कष्ट करावं लागतं. आजचे शिक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक या ठिकाणी मी त्यांच्यासमोर उभा आहे. मला माझे प्राथमिक शिक्षक आठवले, मला माझे माध्यमिक शिक्षक आठवले. आणि कारण या वयामधले शिक्षक आपण आपल्या त्या काळातल्या शिक्षकांना कधी विसरत नाही. याला कारण असं आहे की त्या विद्यार्थ्याचं त्या शिक्षकाबरोबर बराच वेळा संवाद होत असतो, बराच विचारांची देवाणघेवाण होत असते. म्हणून आपण प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक कधी विसरत नाही आहे. आणि अशा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आणि या सत्काराला मला उपस्थित राहता येतं आहे, याचं मला खूप छान वाटतंय. आणि या कार्यक्रमाला हा कार्यक्रम करताना मी खूप मोठमोठ्या मान्यवरांच्या शेजारी बसून हा कार्यक्रम ऐकतोय, बघतोय. याचं मला खूप मनापासून मला समाधान वाटतंय त्याचं. तर लक्षात आपण घेतोय बऱ्याच वेळेला की शिक्षकांचं कौतुक व्हायला पाहिजे. आज शिक्षक बऱ्याच गोष्टीतून थोडासा भरडला जातोय. शिक्षकाला शिकवण्यापेक्षा बरीच बाकीची ही कामं लागत आहेत. पण हे सगळी कामं चालू असताना ही सुंदर शाळा घडवण्यासाठी प्रत्येक शिक्षकानं, मुख्याध्यापकानं, सरपंचांनी खूप वेळ देऊन कष्ट करून ही शाळा चांगली घडवल्या, त्याच्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. दुसरं, आपण आपले शिक्षक विसरत नाही, त्यांची नावं विसरत नाही. त्यांनी केलेल्या आपल्याला ज्या चुका केल्यानंतर आपल्याला ज्या शिक्षा केल्या त्या शिक्षा पण आपण कधी विसरत नाही आहे. कारण ह्या लक्षात घ्या, जगाला जरी किती बाकीच्या तंत्रज्ञान वाढलं, किती IT सेक्टरमध्ये बदल होऊन वेगवेगळे सगळ्या या ठिकाणी ॲपराटस आले, गॅझेट्स जरी आले, तरी शिक्षकाला दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. कारण लक्षात घ्या, शिक्षक त्या मुलांच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत पोहोचू शकतो. आणि हे पोचायचं काम शिक्षकच केवळ करू शकतो असं मला वैयक्तिक वाटतं. दुसरं, तो आपल्याला माहीत आहे, श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली, पण त्या श्रीकृष्णाला सुद्धा लक्षात घ्या गुरुची गरज लागली, त्याशिवाय एवढा मोठा गीता ग्रंथ त्यांना लिहिता आला नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी शिक्षक महत्त्वाचा आहे. शिक्षकाचा सन्मान महत्त्वाचा आहे, तो आज या ठिकाणी होतोय. दुसरं, या सुंदर शाळा या अभियानातून बऱ्याच गोष्टी नवनवीन आपल्या शिक्षकांना शिकायला मिळतात. या शिकायला मिळत असताना आपण गोष्टी त्या विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचवतोय. आणि भारताचा उत्तम नागरिक या सुंदर शाळेच्या माध्यमातून नक्की घडणार आहे असं मला वाटतंय. दुसरं, आज एखादं मूल, विद्यार्थी चांगलं घडत असताना त्याला घडवण्यासाठी आपण प्रत्येक गोष्टी, प्रत्येक अँगलनी त्याचा विकास कसा होईल बघणं गरजेचं आहे. तो मुलगा सोशली, मेंटली, फिजिकली, इकॉनॉमिकली कसा चांगला बनेल हे आपण बघत असतो. आणि हे सगळ्या गोष्टी आपण या सुंदर शाळेच्या माध्यमातून नक्की आपण करूया. तुम्ही नक्की करताय. आणि या ठिकाणी दुसरं एक मला सांगायचं आहे की या कार्यक्रमाचा एक भाग मला होता आलं तरुण भारत या माध्यमातून. तर या कार्यक्रमाची स्पॉन्सरशिप मला मिळाली, त्याबद्दल मी तरुण भारत वृत्तपत्राचं मी खूप आभार मानतो. या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक, सरपंच आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या त्या संस्थांचे चेअरमन, या माझ्याबरोबर सुद्धा माझ्या शाळेचे, माझ्या संस्थेचे लाडके चेअरमन आदरणीय डॉक्टर अरुणरावजी कुलकर्णी साहेब, व्हाईस चेअरमन SK तात्या, शालेय शिक्षण समितीचे चेअरमन सुरेश शिरवाळ साहेब, सर्वच या ठिकाणी आलेले आहेत. पहिला या माझ्या 3 मूर्तींना मी वंदन करतो की ज्यांच्या प्रेरणेनं मी या शाळेमध्ये काम करू शकलो आणि माझी शाळा विभागामध्ये आणू शकलो. त्याचं प्रमुख श्रेय जातं ते मला माध्यमिक विभागाचा जो शिक्षण विभागाचा आहे, सावंत मॅडम असतील, आंबोकर साहेब असतील आणि सगळ्या विभागाचे शिक्षण उपसंचालक असतील, सोते साहेब यांच्या मार्गदर्शनाने बऱ्यापैकी शाळा स्वच्छ सुंदर करण्याचा प्रयत्न केला. फक्त शाळा स्वच्छ सुंदर होणं गरजेचं नाही, कारण माझ्या ऑफिसवरचं माझं ब्रीदवाक्य आहे, माझे समर्पण माझ्या ज्ञान मंदिरासाठी. म्हणून मी अत्यंत ताकदीनं
आणि माझ्या स्वतःच्या प्रचंड मोठ्या ताकदीनं मी अगदी काम करू लागलो आणि शाळा सुंदर बनवण्यासाठी शाळेमध्ये असणारे माझ्या शाळेमध्ये जे नवोपक्रम जे मी राबवलेले आहेत जे अद्ययावत मॅथ्स लॅब शाळेमध्ये माझ्या प्रचंड मोठ्या ताकदीची मॅथ्स लॅब आहे. अशी जिल्ह्यामध्ये कोणत्याही शाळेमध्ये नसेल असं मला वाटतं की अद्ययावत मॅथ्स लॅब माझ्यामध्ये आहे, शाळेमध्ये आहे. अद्ययावत प्रयोगशाळा माझ्या शाळेमध्ये मी निर्माण केलेली आहे आणि इंग्रजी विषयाचा बाल आनंद मेळावा मी घेतोय सर. आणि 3 दिवसामध्ये मुलांना इंग्रजी वाचायला लिहायला शिकवतो मी. 3 दिवस मला वाचायचं अशा पद्धतीचं काम. त्याचबरोबर मियावाकी प्रकल्प एक जपानीज टेक्नॉलॉजीनं सरांनी मगाशी सांगितलं सर की तुम्ही वृक्षावरती माझ्या संस्थेचे एक संचालक जॅट संचालक आके कुर्नुवाडे सर हे लेखक आहेत आणि त्यांचा वृक्ष माझा सखा नावाचं एक लेख पुस्तकामध्ये आमच्या 9वीच्या पुस्तकामध्ये तो होता. आणि खऱ्या अर्थानं त्यांची ती प्रेरणा घेऊन आम्ही मियावाकी प्रकल्प आम्ही राबवला. 2 गुंठ्यामध्ये 500 झाडं, त्यामध्ये 3 फूट असा खड्डा काढून मग 2 गुंठ्यामध्ये त्यामध्ये पाचट उसाचं पाचट खत असं मिक्स करून त्यामध्ये जवळ जगण्यांची झाडाची स्पर्धा जवळजवळ 2 वर्षामध्ये एवढ्या उंचीची झाडं आता तयार झालेली आहेत. हा मियावाकी प्रकल्प आम्ही राबवला. माझ्या खेडेगावामध्ये शाळा माझी खेड्यातली आहे पण या खेडेगावामध्ये सुद्धा माझ्या शाळेमध्ये इंटरनॅशनल रायडर आम्ही बनवला. म्हणजे मोटोक्रॉस रायडर जो आहे तो अगदी फ्रान्स जर्मनीपर्यंत जाऊन माझ्या शाळेचं आणि संस्थेचं नाव त्यानं केलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये माझी शाळा अगदी ताकदीनं उतरते. मुलांच्यासाठी असणारं जे वाचनकट्टा असेल त्यानंतर परसबाग अत्यंत ताकदीची परसबाग आम्ही केलेली आहे की जी परसबाग त्या परसबागेतील भाजीपाला रोज शेवग्याची झाडं भरपूर आम्ही लावलेले आहेत की जो शेवगा दुधी भोपळा असेल तो मुलांच्यापर्यंत रोजच्या रोज झाला त्या शालेय पोषण आहारामध्ये त्याचा वापर झाला पाहिजे. अशा पद्धतीनं जे जे नॉर्म्स आम्हाला दिलेले होते त्या प्रत्येक नॉर्मसाठी दिवस रात्र माझा शिक्षक स्टाफ यांच्या मदतीनं मी ते काम केलं आणि हे यश विभागापर्यंत आणण्यासाठी मला माझे सर्व शिक्षण विभाग असतील त्यानंतर जिल्हा परिषद विभागाचे कार्तिकेय साहेब असतील सगळ्याच या लोकांनी या मान्यवरांनी मला मदत केली. त्यांचं निश्चितपणे मी आयुष्यभर ऋण व्यक्त करेन. आणि या ठिकाणी माझ्या शाळेला खास करून आज मी गाव एक पुस्तक शाळेसाठी एक संकल्पना मी राबवतोय. अण्णाभाऊ साठेंची जयंती 1 ऑगस्टला असते सर आणि त्या 1 ऑगस्टला आम्ही एक पुस्तक शाळेसाठी एक 8 दिवस अगोदर आम्ही गावातल्या लोकांना सांगतो की आम्ही तुमच्या घरापर्यंत पुस्तक शाळेचं ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी येत आहोत आणि आम्हाला एक पुस्तक तुम्ही द्यायला पाहिजे. 1 तारखेला आमची मिरवणूक निघते त्यावेळी ज्यावेळी आमची मिरवणूक शाळेमध्ये येते तर 2000 पुस्तकं माझं गाव त्या माझ्या ग्रंथालयाला देतं. आणि हे खऱ्या अर्थानं हे आमच्या गावचं पण गावचे सरपंच इथं आलेले आहेत आमच्या कुत्रे वहिनी वसंत यांचं पण गावानं या शाळेसाठी सुद्धा असं शक्य नाही ते काम आमचे सरपंच शाळेला टीव्ही देणे असेल स्मार्ट बोर्ड असेल. शाळेमध्ये आज आम्ही जवळजवळ 10 केव्हीचा सोलर प्रोजेक्ट आम्ही लावलेलं आहे. 10 केव्हीचा सोलर वॉटर प्युरिफायर आहे म्हणजे अगदी शुद्ध पाणी मुलांना मिळालं पाहिजे. इथं बारीक सारीक गोष्टीची काळजी माझ्या शाळेमध्ये घेतली जाते. जास्त बोलत नाही पण प्रयत्न केलं तर निश्चितपणे आपण यशाप्रती जाऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझी शाळा. या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या आदरणीय आमचं प्रेरणास्थान सावंत मॅडम यांचंही या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. आमच्या शाळेसाठी खास मॅडमांचं योगदानार्थ थांबतो. धन्यवाद.
आहे.